सर्वसामान्यांच्या आरोग्य सेवेसाठी नवी दिशा, नवा विश्वास. मैत्रिणींनो, जर तुम्हीही आता 5 लाखापर्यंत मोफत औषधोपचार घेऊ इच्छिता तर तुम्हाला बनवावं लागेल आयुष्यमान कार्ड. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवीन आयुष्यमान कार्ड काढायची पूर्ण प्रोसेस. याशिवाय जर तुमचा पहिलाच आयुष्यमान कार्ड असेल तर त्याची ई-केवायसी कशी करायची हे देखील आपण जाणून घेऊया. किंवा तुमच्या कुटुंबात जर नवीन सदस्य असतील आणि त्यांनी त्यांचा रेशन कार्डमध्ये नवीन नाव नोंदवलं असेल तर त्यांचं देखील तुम्ही आयुष्यमान कार्ड काढू शकता. मैत्रिणींनो, जर तुम्हीही आयुष्यमान कार्ड काढायची पूर्ण प्रोसेस जाणून घेऊ इच्छिता तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे सर्व नवनवीन डिटेल्स तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील. जय जिजाऊ जय शिवरे. नमस्कार, मी आपली सखी माधुरी. कशा आहात? मजेत ना? आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये आयुष्यमान कार्ड कसे बनवायचे याबद्दल पूर्ण माहिती पाहणार आहोत. त्याआधी आपण जाणून घेऊयात आयुष्यमान कार्डचा वापर आपण कुठे आणि कसा करू शकतो. तर आयुष्यमान कार्डचा वापर आपण अनेक मोठमोठ्या खाजगी रुग्णालयांमध्ये आणि खूप साऱ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये देखील करू शकतो. हा उपयोग करताना आपण कॅशलेस सुविधेचा वापर करतो. कॅशलेस सुविधा म्हणजे काय? तुम्हाला तुमचा उपचार खाजगी किंवा गव्हर्नमेंट या दोन्ही रुग्णालयांमध्ये करण्यासाठी तुमच्या खिशातून पैसे खर्च करण्याची गरज नाहीये, कारण आयुष्यमान कार्ड अंतर्गत तुमच्या जो काही औषधोपचारांचा खर्च होईल तो सर्व उपचारांचा खर्च गव्हर्नमेंट त्या हॉस्पिटलला पेड करणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा कॅशलेस सुविधेचा वापर करता येणार आहे. चला तर मग आपणही जाणून घेऊयात हा 5 लाखापर्यंतचा मोफत औषधोपचार करण्यासाठी आयुष्यमान कार्ड कसा बनवायचा आणि याची पूर्ण प्रोसेस आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जायचं आहे आणि प्ले स्टोअरवरती आयुष्यमान ॲप असं सर्च करायचं आहे. हे सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला असा आयुष्यमान ॲप नावाचं ॲप दिसेल, जो की 3.4 रेटिंग आहे आणि 1 करोड लोकांनी काय केलेलं आहे, डाउनलोड केलेला आहे. असा हा चांगला ॲप आहे आणि हा ॲप डाउनलोड करायचा आहे तुम्हाला आणि हा ॲप इन्स्टॉल करून घ्यायचा. हा इन्स्टॉल केल्याच्या नंतर ओपन होणार आहे आणि ओपन झाल्याच्या नंतर असा जो इंटरफेस आहे तो तुम्हाला दिसणार आहे. स्क्रोल केल्यावरती यात काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, ते तुम्ही इन्स्ट्रक्शन वाचू शकता आणि त्याच्यानंतर ॲक्सेप्ट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं. ॲक्सेप्ट बटनावरती क्लिक केल्यावरती अशी जी स्क्रीन आहे ही ओपन होणार आहे. याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेले आहे की तुम्ही 5 लाखापर्यंत तुमचा मुफ्तमध्ये इलाज करू शकता आणि हे तुम्ही स्वतः बनवू शकता. याच्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, तुम्ही तुमच्या फोनमधून करू शकता. याच्यामध्ये जी लँग्वेज आहे ती लँग्वेज इथे खाली दिलेली आहे, जी तुम्ही हिंदी, मराठी, इंग्लिश अशी सिलेक्ट करू शकता, जी तुम्हाला हवी आहे ती. आणि त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनावरती क्लिक केल्यावरती अशा पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे, जिथे तुम्हाला हा दिलेला कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. हा मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये OTP जनरेट होणार आहे आणि हा OTP जो तुम्हाला आलेला आहे तुमच्या मोबाईलमध्ये तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. हा OTP टाकल्यानंतर तुम्हाला खाली दिलेला जो कॅप्चा कोड आहे तो टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील पद्धतीचा इंटरफेस दिसणार आहे. त्याच्यामध्ये तुमच्या ज्या कोणत्या स्कीम आहेत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुमचा जो काही स्टेट असेल तो स्टेट सिलेक्ट करायचा आहे आणि त्याखालील महाराष्ट्र सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर सर्च बाय मध्ये क्लिक करून जसे की तुमचं फॅमिली आयडी म्हणजे तुमचा 12 अंकी जो रेशन कार्ड नंबर असतो तो तुम्ही टाकू शकता किंवा ज्या व्यक्तीचा तुम्हाला आयुष्यमान कार्ड काढायचं आहे त्या व्यक्तीचा आधार नंबर टाकू शकता. मी ते आधार नंबरने प्रोसेस करत आहे, तर मी आधार नंबर टाकलेला आहे आणि त्या व्यक्तीचा जो आधार नंबर आहे तो मी ते टाकल्याच्या नंतर सर्च बटनावरती क्लिक करायचं. सर्च बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर मला इथे अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल, ज्याच्यामध्ये पूर्ण माझे जे फॅमिली मेंबर्स आहेत त्या सर्वांचे नावं, जे रेशन कार्डमध्ये ऑनलाईन रेशन कार्डमध्ये जे नाव आहेत ते सर्व दिसणार आहेत आणि त्यांचं कार्ड जनरेट झालेलं आहे की नाही ते पुढे दिसणार आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला बघायचं आहे की कोणाकोणाचे कार्ड आतापर्यंत जनरेट झालेले आहेत. मी अजून कोणाचंही कार्ड जनरेट केलेलं नाहीये. नॉट जनरेटेड असं इथे सीन आहे. त्याच्यानंतर त्याच पुढे ई-केवायसी असा ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावरती क्लिक करून मी त्या व्यक्तीचा जो काय आहे आयुष्यमान कार्ड करण्यासाठी प्रोसेस करू शकते. ज्या व्यक्तीचा मी आधार कार्ड टाकलेलं आहे त्याचाच इथे आपल्याला काय करायचं आहे, आयुष्यमान कार्ड प्रोसेस करायचा आहे. मग व्हेरीफाय बटनावरती क्लिक केल्यावर नंतर अलाउ करायचं आहे आणि नंतर तुम्हाला जो इंटरफेस दिसत आहे त्यामध्ये ज्या व्यक्तीचा आपल्याला आयुष्यमान कार्ड काढायचं आहे त्या व्यक्तीचा आधार नंबर आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे. तो आधार नंबर व्हेरीफाय झाल्याच्या नंतर आपल्या ज्या आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल आहे त्या मोबाईलवरती OTP येणार आहे. तो OTP इथे आपल्याला टाकायचा आहे. तो OTP टाकल्याच्या नंतर आपल्याला ऑथेंटिकेट बटनावरती क्लिक करायचं आहे. या ऑथेंटिकेट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीचे डिटेल्स इथे दिसणार, त्याचा
इन्फॉर्मेशन दिसणं, जसे की नाव, त्याच्यानंतर अजून कोणकोणते मेंबर्स आहेत त्यांची देखील माहिती आपल्याला दिसणार आहे. मग यामध्ये आपल्याला त्याच व्यक्तीचं नाव सिलेक्ट करायचं आहे ज्याचं आपल्याला ई-केवायसी करायची आहे. आणि ही ई-केवायसी करताना आपण 3 पद्धतीने करू शकतो. एक आधार ओटीपीने, फिंगरप्रिंटने आणि आयरिस स्कॅनिंगने करू शकतो. तर मी इथे आधार ओटीपीचा ऑप्शन निवडलेला आहे. ज्या लोकांचा आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक आहे अशा सर्व लोकांनी आधार ओटीपीने आपली जी ई-केवायसी ती करायची आहे. पण सपोज कोणाचा आधार कार्ड नंबर लिंक नसेल तर त्यांनी आयरिस स्कॅनिंगने किंवा फिंगरप्रिंटने देखील आपली जी ई-केवायसी आहे आयुष्यमान कार्डची ती आपण करू शकतो. तर मी इथे सध्या आधार ओटीपीने तुम्हाला प्रोसेस करून दाखवत आहे. मी देखील तुमचा आधार ओटीपीचा ऑप्शन निवडून पुढे प्रोसेस करू शकता. आणि मग त्याच्यानंतर इकडे चेकबॉक्समध्ये क्लिक करून अलाउ बटनाला क्लिक करायचं आहे. यानंतर आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला जो ओटीपी येणार आहे तो ओटीपी आपल्याला इथे टाकून व्हेरीफाय करायचा आहे. आणि मग त्यानंतर पुढे आपल्या मोबाईलमध्ये जो आपल्याला ओटीपी मिळालेला आहे तो ओटीपी आपल्याला इकडे टाकून व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर आपल्या समोर असा इंटरफेस दिसणार आहे ज्याच्यामध्ये आपली पूर्ण इन्फॉर्मेशन आहे, जसे की आपले नाव, गाव, पत्ता, आपला फोटो, ही सर्व इन्फॉर्मेशन असणार आहे. सर्व इन्फॉर्मेशन बरोबर आहे की नाही हे चेक करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे मॅच प्रॉपर्टी दिसत आहे त्याच्यामध्ये आपल्या किती जी इन्फॉर्मेशन ही मॅच झालेली आहे. आणि आपला फोटो जो आहे आपल्याला इथे कॅप्चर करायचा आहे. आणि कॅप्चर करण्यासाठी आपल्याला अलाउ बटनावरती क्लिक करून जो काही पर्सन आहे त्या व्यक्तीचा आपण आयुष्यमान कार्ड काढत आहोत त्याचा लाईव्ह फोटो आपल्याला इथे कॅप्चर करायचा आहे. आणि हा लाईव्ह फोटो कॅप्चर केल्याच्या नंतर हा नीट आणि चांगला काढायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे अशा पद्धतीची माहिती दिसते. त्यामध्ये आपल्याला मेन्शन केलेलं आहे की डू यू हॅव मोबाईल नंबर, म्हणजे जो काही पर्सन, जो काही व्यक्ती आहे ज्याचा आपल्याला आयुष्यमान कार्ड काढायचं आहे त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. आणि त्यानंतर व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय बटनावरती क्लिक केल्यावरती जो आपल्या मोबाईलमध्ये ओटीपी येणार आहे तो ओटीपी आपल्याला इथे टाकायचा आहे. आणि तो ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला पुढे प्रोसेस करायचा आहे. हा ओटीपी टाकून झाल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीचा जो बॉर्न इयर आहे, म्हणजे तो व्यक्ती कोणत्या वर्षी जन्मलेला आहे, त्याची बर्थ डेट काय आहे, यानुसार मग आपल्याला त्याचा बॉर्न इयर इथे टाईप करायचा आहे. तो टाईप केल्यानंतर पुन्हा आपल्याला त्याचं रिलेशन सेट करायचं आहे. रिलेशन सेट करायचं आहे म्हणजे काय, की तो जो व्यक्ती आहे तो आपल्या रेशन कार्डमध्ये कोण आहे, जसे की पती आहे, वाईफ आहे, किंवा मग सासरा आहे, सून आहे, मुलगा आहे, अशा पद्धतीने आपण त्याची इन्फॉर्मेशन, त्याचं जे रिलेशन आहे या लिस्टमधून आपल्याला त्या व्यक्तीचं रिलेशन सेट करायचं आहे. मग आपलं रिलेशन सेट झाल्यानंतर तो जो व्यक्ती आहे तो कुठे राहतो, जसं की मग महाराष्ट्रामध्ये राहत असेल तर महाराष्ट्रामधल्या कोणत्या एरियामध्ये राहतो तिकडचा पिनकोड नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. ते टाकल्याच्या नंतर आपल्याला स्टेट ऑलरेडी आपण स्टार्टिंगला सिलेक्ट केलं होतं त्यामुळे स्टेट आपल्याला पुन्हा टाकायचं नाहीये. त्यानंतर डिस्ट्रिक्ट आपल्याला टाकायचं आहे, आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये राहतो. त्याचनंतर सब डिस्ट्रिक्ट म्हणजे आपल्या कोणता तालुका आहे तो तालुका टाकायचा आहे. आणि तो तालुका टाकल्यानंतर आपल्याला आपला जे गाव आहे ते गाव टाकायचं आहे. ज्या पद्धतीने आपण ही पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्या ज्या ॲड्रेसवरती इन्फॉर्मेशन असते ती इन्फॉर्मेशन आपण पूर्ण देणार आहोत. स्टेट, तालुका, जिल्हा, पिनकोड ही सर्व इन्फॉर्मेशन फिलअप केल्यानंतर आपल्याला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि ही सबमिट बटनावरती क्लिक केल्यावरती आपला आयुष्यमान कार्ड जो आहे तो जनरेट झालेला आहे आणि आपण तो डाउनलोड करू शकतो. पण नुकतंच आपण त्याला डाउनलोड नाही करू शकत, त्याला 4-5 सेकंद किंवा 2-5 मिनिटं आपल्याला सोडून द्यायचं आहे. आणि त्यानंतर थोड्या वेळानंतर पुन्हा आपण लॉग इन करून आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकतो. ह्या पद्धतीचा आपण आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकतो आणि त्याचं आपण कार्ड बनवून घेऊ शकतो किंवा प्रिंट आउट करून आपल्याकडे ठेवू शकतो. हा मी एक प्रोसेस सांगितलेली आहे, एक आयुष्यमान काढायची. अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या घरच्यांचे जे काय असतील आयुष्यमान कार्ड काढून आणि याची प्रिंट आउट तुम्ही ज्या कोणत्या गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जिथे तुम्हाला औषधोपचार घ्यायचा आहे तिथे तुम्ही दाखवू शकता आणि 5 लाखापर्यंत मोफत औषधोपचार घेऊ शकता. तर मग मैत्रिणींनो, तुम्हालाही समजलंय आयुष्यमान कार्ड कसा बनवायचा आणि हा बनवायची जी प्रोसेस आहे ती आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहिलेलीच आहे. अशा नवनवीन व्हिडिओसाठी, नवनवीन योजनांसाठी आणि नाविन्यपूर्ण माहितीसाठी आपल्या आत्मनिर्भर श्री या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रतिसाद द्या. धन्यवाद.